तर नमस्कार मित्रांनो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट आले आहे. तर ही अपडेट काय आहे मी आपल्याला सांगणार आहे. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण दररोज आम्ही आपल्यासाठी नवीन व्हिडिओ आणत असतो. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर महत्त्वपूर्ण अपडेट मित्रांनो अशी आहे थोडक्यात, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे. तर याबद्दल सविस्तर मित्रांनो माहिती अशी थोडक्यात मी आपल्याला सांगतो, की 17 ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात यावे. तर 13 तारखेची मित्रांनो बातमी, माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. 31 जुलैपर्यंत केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे. ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याची आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजित करण्यात यावे. आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे, असे अजित तटकरे यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल अजित तटकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवर यावेळी उपस्थित होते. तर ही योजना राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आहे. या योजनेच्या लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 17 ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे. त्याचवेळी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात यावे. जेथे पालकमंत्री उपलब्ध नसतील त्या जिल्ह्यात खासदार आमदारांच्या उपस्थितीत त्याचवेळी लाभ वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात यावा. त्या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात यावे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात DBTद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे. पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27,00,000 लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी. येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावे असे त्यांनी सांगितले. तर 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. 31 ऑगस्टनंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, असे तटकरेंनी सांगितले. बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. तर अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तिथे 17 ऑगस्ट रोजी लाभाचे 2 हप्ते मिळणार आहेत. परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाहीत अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही. 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावे, असेही आवाहन त्यांनी केले. 1 ऑगस्टनंतर येणाऱ्या अर्जाची मान्यतेची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले. अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकारी देण्यात आले आहेत. यासंबंधी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे. या ॲप्लिकेशनमध्ये वॉर्डस्तरीय विधानसभा आणि हे आकडेवारी उपलब्ध होणार आहे, असेही यादव यांनी यावेळी सांगितले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या आधारमध्ये करेक्शन, बँक सीडिंग आणि आपला मोबाईल नंबर आधारला लिंक करून तातडीने घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला हे पैसे आपल्या अकाउंटमध्ये डायरेक्ट DBT मार्फत भेटणार आहेत. तर मित्रांनो नक्कीच या महत्त्वपूर्ण अपडेट होत्या. तर शेअर करायला इतरांना विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.